चला तर मॉर्गन हाउसल यांच्या सायकोलॉजी ऑफ मनीमधून पैशाबद्दलचे काही जबरदस्त धडे पाहूया. हे विश्लेषण त्याचा बेस्ट सेलिंग पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या कल्पनांवर आधारित आहे. 2 व्यक्तींची गोष्ट बघूया. एक होता सफाई कामगार आणि दुसरा हार्वर्डचा फायनान्स एक्झिक्युटिव्ह. यापैकी एकाने तब्बल $8 दशलक्ष संपत्ती जमवली. विचार करा, कोण असेल तो? उत्तर आहे रोनाल्ड रीड, तो सफाई कामगार. त्याच्या ओळखीच्या सगळ्यांना तर विश्वासच बसला नाही. त्याचं रहस्य अगदी साधं. थोडे थोडे पैसे वाचवून अनेक दशकं शांतपणे गुंतवणूक केली. आणि तो हार्वर्डचा एक्झिक्युटिव्ह रिचर्ड फुस्कोन, तो मात्र प्रचंड कर्जामुळे दिवाळखोर झाला. आणि हेच या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. आर्थिक यश हे हुशारीवर नाही तर वागणुकीवर अवलंबून आहे. म्हणजे हे फक्त ज्ञानावर नाही तर तुम्ही कसे वागता यावर अवलंबून आहे. तर मग चला पहिली महत्वाची गोष्ट पाहूया, संपत्तीची खरी व्याख्या. खरी संपत्ती म्हणजे काय? ती जी दिसत नाही, म्हणजे जो पैसा खर्च केला जात नाही. म्हणजे न घेतलेल्या गाड्या, न घेतलेले हिरे, हाच संयम तुम्हाला भविष्यात स्वातंत्र्य देतो. $1 दशलक्ष खर्च करणे म्हणजे तुम्ही आता $1 दशलक्षचे मालक नाही. सोपं आहे. पण ही न दिसणारी संपत्ती जमा करायची तरी कशासाठी? काय आहे या मागचं अंतिम ध्येय? या पुस्तकानुसार पैसा जी सर्वात मोठी गोष्ट देतो ती म्हणजे स्वातंत्र्य. आपल्या वेळेवर पूर्णपणे आपलं नियंत्रण असणं यापेक्षा मौल्यवान काहीही नाही. याचा अर्थ काय? सकाळी उठून वाटेल ते करण्याची मोकळीक. हेच आहे खरं स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला एकदम परफेक्ट किंवा भावनाशून्य असण्याची गरज नाही. एकदम तर्कशुद्ध असण्याऐवजी फक्त पुरेसं व्यवहारी असण्याचं ध्येय ठेवा. हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा सल्ला. ज्या लोकांचा आर्थिक खेळ तुमच्यापेक्षा वेगळा आहे त्यांच्याकडून सल्ले घेणं टाळा. बघा, डे ट्रेडर आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार हे दोघे एकच खेळ खेळत नाहीयेत. म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, तुम्ही स्वतःचा आर्थिक खेळ ओळखला आहे का?